सर्वांना विनंती आहे, आपण व्हिडिओ तर पाहता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच प्रकारच्या इंटरेस्टिंग कथा आपल्यासाठी मी सादर करणार आहे, जेणेकरून त्या तुम्हाला ऐकायला भेटतील. एक मनोरंजन म्हणून ह्या कथा आहेत. चला तर आजच्या इंटरेस्टिंग व्हिडिओला त्या ठिकाणी सुरुवात करूया. पहा, माझं नाव रेश्मा आहे. मी 21 वर्षाची तरुणी आहे. माझं शिक्षण BSc झालं होतं. मी एका शहरात राहणारी मुलगी होते. माझे बाबा बँकेत कामाला होते, तर आई गृहिणी होती. मला एक भाऊ होता, त्याचे शिक्षण चालू होते. BSc झाल्यामुळे माझ्या घरच्यांनी माझ्या मागे लग्नासाठी तगादा लावला होता. त्यामुळे अनेक मुलं मला पाहण्यासाठी येऊ लागले. एखादा मुलगा दिसायला छान असला की त्याचं काम पाहिजे तसं नसायचं. काही मुलाचं काम चांगलं असायचं, परंतु तो दिसायला चांगला नसायचा. यामुळे अनेक मुले मी लग्नासाठी पाहिले होते, परंतु त्यातील मला माझ्या इच्छाप्रमाणे मिळत नव्हते. मी मुलांना नापसंत केले की आई बाबा चिडायचे, पण मी त्यांना खूप समजावून सांगायचे. मला जोडीदाराबरोबर आयुष्यभर संसार करायचा आहे. यामुळे माझ्या इच्छाप्रमाणे मला तो मिळावा हीच माझी अपेक्षा आहे. असंच एकदा माझ्या काकाने माझ्यासाठी एक स्थळ आणले. तो मुलगा दिसायला छान होता, पण तब्येतीला थोडासा जाड होता. तो एका बँकेचा मॅनेजरही होता. त्याला पगारही चांगला होता व घरीही बागायती शेती होती. सर्व विचार करून मी त्याला पसंत केले होते व त्यानेही मला पसंत केले होते. आमचं एंगेजमेंटचा कार्यक्रमही झाला. काही दिवसांनी लग्नाची तारीख काढायची होती, परंतु तो मुलगा, त्याचं नाव अमर, तो मला म्हणाला, आत्ताच लग्न नाही करायचं. यामुळे मी विचार करू लागले, याचं बाहेर काही लफडं तर नसेल ना. पण फोनवर बोलण्यावरून मला तसं काही वाटलं नाही. लग्नाची तारीख काढून लवकर याचं लग्न व्हावं अशी त्याच्या घरच्या लोकांची व आमच्या घरच्यांची इच्छा होती, पण तो नाही म्हणाला होता. तो माझा होणारा नवरा होता, म्हणून मला तो कधीही फोन करायचा आणि अर्धा एक तास फोनवर बोलायचा. एके दिवशी त्याने मला त्याच्या मित्राच्या रूमवर बोलून घेतले. यावेळी रूमवर तो एकटाच होता. मी म्हणाले, मला इथे कशाला बोलवलंस? तो म्हणाला, तू माझी होणारी बायको आहेस, यामुळे तुझं सुख मला हवं आहे. मी म्हणाले, ते सगळं मिळेल, पण तुम्ही आधी माझ्यासोबत लग्न करा. मी विनंती करूनही तो आणखी थोड्या दिवस थांब असंच म्हणाला. गोड गोड बोलून तो माझ्या खूपच जवळ येऊ लागला. माझ्या मनात थोडी भीती वाटली. याने आपल्याबरोबर लग्नाच्या आधी काही केले तर आणि आपला वापर करून सोडून दिले तर, असे विचार माझ्या मनात येत होते. काही क्षणात त्यानं त्या रूमचा दरवाजा लावला व मला जवळ घेऊन किस घ्यायला सुरुवात केली. मलाही थोडं बरं वाटायचं, पण मनात धाकधूक होतीच. हळूहळू त्याने मला करायला सुरुवात केली. खूप वेळ करूनही त्याचं समाधान झालं नाही. थोड्या वेळाने मला पुन्हा डॉगी स्टाईलने वाकवले व माझ्यावर मित्राच्या रूममध्ये दणादण कार्यक्रम सुरू केला. तो आपल्याशी लग्न करणार आहे म्हणून मीही त्याचं ऐकत होते. असं रोज मला तो त्याच्या मित्राच्या रूमवर बोलवायचा आणि तास 2 तास माझा वापर करून घ्यायचा. माझी आई मला विचारायची, परंतु मी तिला मैत्रिणीकडे जाते असं सांगून येत होते. काही दिवसांनी माझ्या शरीरात बदल व्हायला लागला व तिला ते माहीत झालं. तिने मग बाबांनाही सांगितलं आणि एक दिवस माझ्या होणाऱ्या नवऱ्याला बोलावून घेतलं. माझ्या आईबापांनी त्याला लग्न करण्याची खूपच विनंती केली आणि त्याने ती मान्यही केली. काही दिवसांनी आमचं लग्न झालं, पण लग्नाआधीच मला दिवस गेले होते, त्यामुळे मला खूपच लाज वाटायची. पण त्याचं काही वाटत नव्हतं. त्याच्या सवयीचा मला कंटाळा आला होता, कारण तो मला सारखं करायला मागायचा. त्याच्या सवयीची मीही सवय करून घेतली व त्यानं सांगितल्याप्रमाणे राहून मी त्याच्याबरोबर संसार करू लागले.